कृष्ण कृष्ण हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत, जीवत्वाची खंत स्वरूपी विराली। श्रीराम जीवना देण्या अर्थ, सद्गुरु काका समर्थ, जीवत्वाचा अंत आत्मारामी केला। श्रीराम तुका सारखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। श्रीराम समर्थ श्रीराम। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते। परमपूज्य मंदाताईंना पण साष्टांग नमन करते। परम आदरणीय सुनील काकांना साष्टांग नमन करते। आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान आहात, म्हणून आपणाला पण मी साष्टांग नमन करते। श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे। म्हणून पुनश्च एकदा आपणाला वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करते। चिंतनाचा विषय दासबोध आणि त्या अंतर्गत आपलं भीमदशक चालू आहे। भीमदशक, भीमदशकच याला का म्हटलं भीमदशक, याचा मागच्या गेल्या 2 याच्यामध्ये आपण पूर्णपणे आढावा घेतलेला आहे। भीमदशक, भीम हे सामर्थ्याचं प्रतीक आहे आणि साधकाने सुद्धा सामर्थ्यवान असावं। सामर्थ्यवान साधकाने असावं, सर्व शक्तीनिशी सामर्थ्याने साधकाने तयार असावं। शक्ती कोणत्या? सगळ्या शक्ती हो, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती, या निश्चिताने तयार असावं। आपल्याला माहिती आहे की समर्थांचे जे शिष्य होते, कल्याण स्वामी होते, ज्यावेळेला गडावर आपण बघतो त्या कल्याण स्वामी सगळं सांगतात। ते मोठा हंडा ठेवलाय आणि सांगतात की हा हंडा घेऊन कल्याण स्वामी खाली जात होते आणि पाणी भरून आणत होते। आता खाली जाणं, ज्यांनी गड बघितलाय त्यांना कल्पना आहे खाली जाणं काय आहे, वरती येणं काय, आणि तेवढा मोठा हंडा उचलून आणायचा। आम्हाला आमची साधी बॅग उचलणं होत नाही, तरी सुद्धा त्यावेळेला गडावर पायऱ्या नव्हत्या, आता पायऱ्या तरी झालेल्या आहेत। त्यावेळेला गडावर पाऊल वाटेने वरती जात असतील हे सगळे लोक, मग पुढे शिवाजी महाराजांनी तो बांधून काढला तेव्हा त्या पायऱ्या वेळ झाल्या। तत्पूर्वी पाऊल वाट असायची आणि तिथून ते कल्याण स्वामी खाली वर जाणे येणं करायचे। आम्हाला आमची साधी एक छोटी बॅग सुद्धा उचलणं होत नाही, लगेच 4 माणसं लागतात उचलायला, ते उचलून नेतात, कसं बस धापा टाकत वरती जातो। म्हणजे क्रियाशक्ती पण पाहिजे, ज्ञानशक्ती पण पाहिजे। क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती या सगळ्या शक्ती सकट साधकांनी समर्थ असावं। म्हणून समर्थ रामदास, समर्थ रामदास का म्हटलेलं आहे? समर्थांना, रामदास स्वामींना समर्थ का म्हटलंय? कारण त्यांनी आपलं सामर्थ्याचं प्रागट्यीकरण आमच्या समोर करून दाखवलेलं आहे। 1100 मठांची स्थापना, विपुल ग्रंथ संपदा, शिवाजी महाराजांना
भरपूर संपूर्ण मार्गदर्शन, त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार होत होता. सगळ्या सामर्थ्यानिशी समर्थ उतरलेत म्हणून ते समर्थ आहेत. आणि असं सामर्थ्य आम्हालाही आमच्याही ठिकाणी प्रगटावं म्हणून समर्थांनी हा भीमदशक दिलेला आहे. या भीमदशकामध्ये परमार्थाबरोबर प्रपंच सुद्धा कसा करायचा, तो सुद्धा कसा नेटका करायचा, याच सुद्धा समर्थांनी आम्हाला या दशकामध्ये संपूर्णतः मार्गदर्शन केलेलं आहे. आणि अशा मधला हा समास तिसरा आहे, सिकवण निरूपण. त्यावेळेला च्या वेळी स म्हणायची पद्धत होती, एवढंच. सिकवण निरूपण खूप सुंदर असा समाज आहे, फार सुंदर समाज आहे. असं वाटलं होतं 5 मिनिटं परत थांबावं, अजून लोकांना जॉईन होऊन द्यावं, परंतु जो ज्यांनी ऐकला हाजीर सो वजीर. कुठे वाट बघायचं, वाट बघण्यामध्ये बाकीच्या लोकांचा तेवढा 5 मिनिटं आपण घेतो आहे आणि ते वाया जाऊ देत, वाया चाललेत. रिकामा वाया जाऊ नेदी क्षण म्हणणारे समर्थांना 5 मिनिटं उशीर होऊन समाज सुरू केलेला बिलकुल आवडणार नाही असा विचार मनात आला आणि सुरू केलं. सिकवण निरूपण असं या समासाचं नाव. आता सिकवण कशाची दिली आहे समर्थांनी आम्हाला या याच्यामध्ये, या ठिकाणी समर्थांच्या प्रापंचिक आणि व्यावहारिक उपदेशाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. या दशकामधल्या ह्या समासापासून समर्थांनी प्रापंचिक आणि व्यावहारिक उपदेशाला सुरुवात केलेली आहे. कारण समर्थ म्हणतात की प्रपंच जर नीट असेल तरच आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ घ्यावे विवेका, असं समर्थांचं ब्रीद वाक्य आहे. आणि हे आम्हाला छान माहिती आहे म्हणून आम्ही छान प्रपंच करतो, छान रमतो आणि मग साठीच्या नंतर, रिटायरमेंट नंतर परमार्थ थोडा थोडा सुरू करतो आणि म्हणतो आता थोडा थोडा परमार्थाला आम्ही लागलो. एकदम कसं काय हो आमच्यात बदल होणार आहे? का बरं? रिटायर झाल्यानंतर एकदम सगळ्या आयुष्यात दुसऱ्या दिवशीपासून बदल झाले की नाही? रिटायर्ड झाले, आम्ही आज रिटायर्ड झालो, उद्यापासून एकदम बदल झाला हो. कसा? आता सकाळी उठायची घाई नाही, थोडं उशीर चालेल, काही 6 वाजता जायची घाई नाही, 7ला उठू आजपासून, ऑफिसची घाई नाहीये, ऑफिसला जायचं म्हणून बाकीचे काम आटोकायची घाई नाही, करू सावकाश, थोडं पेपरच वाचून घेऊ. एकदम बदल झाला. 10ला आम्ही अप टू डेट सगळं आटपून तयार असणारे, 10ला काहीच आमचं होत नाही, कारण आम्ही रिटायर्ड झालो. हा बदल आमच्यात किती सडन झाला आणि हा बदल का नाही होत? कारण आम्ही सामर्थ्याशी संपन्न नसतो. त्याच्यामुळे एकच उत्तर आहे. कशाला उगीच दोष देत बसायचं? मी तरी मला का दोष द्यायचा? अजिबात नाही. आम्ही तेवढं सामर्थ्य कमवलेलं नसतो. परमार्थाला जे आवश्यक असं सामर्थ्य लागतो तेवढं आम्ही कमवलेलं नसतो. तीव्र मुमुक्षुत्वाचं सामर्थ्य, अध्यात्माची आवड, ध्येयाची चाट, ध्येयाबद्दल तत्पर, हे आमच्या जवळ आम्ही कमवलेलं नसतो. ज्ञानशक्तीचं सामर्थ्य आम्ही कमवलेलं नसतो म्हणून आम्ही आमच्यामध्ये ताबडतोब बदल होत नाही. लक्षात ठेवायचा मुद्दा, ताबडतोब बदल होत नाही ज्ञानशक्तीचं सामर्थ्य नसल्यामुळे. या ज्ञानशक्तीचं सामर्थ्य आमच्यामध्ये असावं, क्रियाशक्तीचं सामर्थ्य आमच्यामध्ये असावं. हे सगळं सामर्थ्य जर आम्हाला गोळा करायचं असेल तर 60व्या वर्षामध्ये गोळा करून होणार नाही, ते आधीच तरुणपणीच करावं लागेल असा समर्थांचा आग्रह आहे. आणि म्हणून समर्थांनी अध्यात्म परमार्थ हा तरुणपणी करण्याचा भाग आहे. मग प्रपंच आणि परमार्थ याचा सुंदर मेळ समर्थांनी या समासामध्ये लावलेला आहे. फार सुंदर मेळ बसवलेला आहे की आम्ही सगळे प्रापंचिक आहोत हे समर्थांना माहिती आहे आणि आम्ही कोणीही संन्यास घेणार नाही. आम्ही रिटायर्ड होणार आहोत परंतु आम्ही संन्यास कोणी पत्करणार नाही. म्हणजे सगळं काही सोडून आम्ही कधीच जाणार नाही. आम्ही गृहस्थाश्रमच, आम्ही शेवटपर्यंत गृहस्थाश्रमातच राहणार आहोत. पण गृहस्थाश्रमामध्ये राहून सुद्धा
अध्यात्म काय पद्धतीने करायचं, परमार्थाची वाट कशी चालायची, ती वाटचाल कशी करायची, याचं उत्कृष्ट मार्गदर्शन समर्थांनी या समासात केलेलं आहे. तरुणांना पण मार्गदर्शन आहे, जे रिटायर्ड झाले त्यांना पण मार्गदर्शन आहे, जे मध्यमवर्गीय आहेत की अद्याप रिटायर्ड व्हायला वेळ आहे पण रिटायरमेंट नंतर नक्की काहीतरी करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा मार्गदर्शन, जे नुकतेच या प्रवासाला लागलेले आहेत असे तरुण वर्ग, त्या तरुण वर्गाला सुद्धा मार्गदर्शन, असा सुंदर सुरेख मेळ प्रपंच आणि परमार्थाचा ह्या समासामध्ये घातलेला आहे. म्हणून अतिशय महत्वाचा असा समास आहे. तत्वज्ञान एक वेळ आपल्याला कळून जाईल, तत्वज्ञान कळून जाईल. आज दुपारी नगरच्या दासबोध वर्गामध्ये प्रवचन होतं, सोहमचा विचार मांडला, सोहम साधना म्हणले आणि जीव संकल्पाने जो बांधलाय तो कसा निघून जातो, हे तात्विक विवेचन सगळं झालं, तात्विक विवेचन सगळं समजलं, परंतु त्याचा मेळ जर आमच्या जीवनाशी घालायचा असेल तर आमचं जीवनही त्याला सुसंगत हवं की नाही. सुसंगत जीवन असेल तरच हा तत्वज्ञानाचा मेळ घातल्या जाईल, आणि सुसंगत जीवन जर नसेल तर तत्वज्ञानाचा मेळ घातल्या जाणार नाही. म्हणून हे जीवन जर आम्हाला सुसंगत करायचं असेल परमार्थाशी, तर त्याचा आम्हाला आधीपासून तयारी करावी लागते. रिटायरमेंटची तयारी आपण आधीपासून करतो की नाही. मुलीच्या लग्नाची तयारी आपण किती आधीपासून करतो. तिचा जन्म झाल्याबरोबर पहिल्या वाढदिवसाला FD सगळे आलेले तिला जे प्रेझेंटचे पैसे ना ते करून ठेवा, शुभमंगल योजना. अहो त्या पोरीला अजून वर्षही होत नाही तर शुभमंगल योजना तिची सुरू, तिच्या शिक्षणासाठी फंड घेणं सुरू, किंवा त्या काही स्कीम्स आहेत त्या सुरू. त्याची तयारी आपण किती आधीपासून करतो. मग ह्याची तयारी ही सुद्धा तयारी आम्ही आधीपासूनच करायला पाहिजे, तरुणपणापासूनच करायला पाहिजे. समर्थांचा हा आग्रह आहे आणि तो आग्रह त्यांनी इथे प्रतिपादित केलेला आहे. तो आग्रह आमच्या लक्षात आला पाहिजे, तर आम्ही आमचं जीवन, आज आम्ही ज्या स्टेज मध्ये असू तिथून आम्ही आमचं जीवन जर का समर्थांनी सांगितलेल्या प्रमाणे जर आमचं जीवन आम्ही तयार केलं तर तिथून आम्ही उड्डाणच मारू. आमच्या जवळ सामर्थ्य येणारच आहे, समर्थांकडून ते सामर्थ्य येणार आहे, समर्थांच्या कृपेने ते आम्हाला सामर्थ्य प्राप्त होणार आहे. म्हणून कोणी कोणत्याही स्थितीमध्ये असू द्या, कोणी वार्धक्यामध्ये असेल, कोणी मध्यमवयीन असेल, कोणी तरुण वयामध्ये असतील साधक, पण त्यांना मिळणारं सामर्थ्य हे एकच मिळणार आहे. ज्ञानशक्तीचं सामर्थ्य हे सगळ्यांना सारखंच मिळणार आहे, एवढं मोठं समर्थांनी आपल्याला आश्वासन पण देऊन ठेवलेलं आहे. ते आम्हाला ओळखायचं आहे. समर्थांनी आम्हाला आश्वासन दिलंय. समर्थांनी असं लिहून नाही ठेवलं, हे मी तुम्हाला आश्वासन देतो, अजिबात नाही लिहिलं, पण हे आम्ही ओळखायचं आहे. काही गोष्टी ओळखून पण फायदा होत असतो, ते आम्हाला इथे करायचं आहे. असं म्हणून समर्थांचा शिकवण निरूपण हा जो समास आहे, यामध्ये समर्थांनी प्रापंचिक आणि व्यावहारिक उपदेशाला सुरुवात केली. कारण जयाचे अहिक धड नाही, तयाचे परत्र पुससी काही. ही माऊलीच्या या सूत्रावर अत्यंत सविस्तर भाष्य करायची गरज त्याला तयार झाली, आणि म्हणून समर्थांनी या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी करून ठेवल्या हो. आणि समर्थांना राजकारणी संत म्हणतात. राजकारणी संत म्हणतात हे एका अर्थाने एकांगी विचार करणाऱ्यांचा भाग आहे. ते राजकारणी संत नुसतं नव्हते, तर प्रखर वैराग्य, निस्पृहता ही सगळी त्यांच्या रोमारोमामध्ये भिनून त्यांनी संपूर्ण उत्थापनाचे राजकीय, धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक हे सगळ्या याच्यावर त्यांनी उत्थापन केलं. ती तळमळ त्यांच्या याच्यामध्ये होती, आणि म्हणून त्यांचं जे व्यावहारिक तत्वज्ञान जे आहे ना, ते त्या अद्वैत तत्वज्ञानाच्या उंची एवढंच त्यांनी व्यावहारिक तत्वज्ञानामध्ये सुद्धा उंची गाठलेली आहे. म्हणजे आमचं व्यावहारिक जीवन कसं असावं ह्याच्याबद्दलचं जे मार्गदर्शन आम्हाला समर्थांनी केलंय, ते सुद्धा तेवढ्याच उंचीचं आहे हो, जेवढ्या उंचीचं अद्वैत तत्वज्ञान आहे. म्हणून अतिशय एकाग्रतेने हा समाज आम्हाला
ऐकायला पाहिजे. ऐकल्यानंतर आम्ही आमच्या दैनंदिन व्यवहारात निश्चितपणे बदल केले पाहिजे. जर असतील तर शांत राहिलं पाहिजे. समर्थांनी पुढे सांगितलेला अद्वैत परमार्ग जो आहे तो आम्ही स्वीकारला पाहिजे, आणि नसतील बदल केले तर निश्चित करायला पाहिजे. जसं रिटायर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून आमच्यात बदल होतात, लग्न झाल्यानंतर मुलीमध्ये दुसऱ्या दिवशीपासून लगेच बदल होतात, हळूहळू होत नाही. अगदी तेवढ्याच तत्परतेने माझ्यात पण हे बदल झालेच पाहिजे. ही समर्थांची तळमळ, ही समर्थांची त्यागी वृत्ती, वृत्तीशीलता, शुद्ध आणि त्यागी वृत्ती या संपूर्ण समाजामध्ये तयार झाली आहे. म्हणून समर्थांनी सुरुवातच केली की नरदेह सापडे अवचट, बहुत जन्माचा शेवट नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चोखट, नीती न्याय. कित्येक जन्म मरण झाल्यानंतर आम्हाला पाप पुण्य समान झालं आणि हे नरदेह आम्हाला प्राप्त झाला, म्हणजे मनुष्य शरीर आम्हाला प्राप्त झाले. आता अशा पद्धतीने इतका हा दुर्लभ देह आम्हाला प्राप्त झाल्यानंतर, दुर्लभ का म्हटले मी, कारण आचार्यांनी सांगितलंय की फक्त 3च गोष्टी ह्या जगामध्ये दुर्लभ आहेत, बाकी सगळ्या सुलभ आहेत, सहज साध्य आहे. 3 गोष्टी दुर्लभ आहेत, म्हणून दुर्लभ म्हटलेला आहे मनुष्य जन्म. कोणत्या? दुर्लभम रमे वेतत देवानुग्रह हेतुकम, मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संशया. मनुष्यत्व म्हणजे मनुष्य जन्म मिळणं, त्यामध्ये मनुष्य जन्म मिळाल्यानंतर मुमुक्षुत्व, त्याची जाण असणं, ते तीव्र मुमुक्षुत्व अंतरंगात असणं, आणि तीव्र मुमुक्षुत्वानंतर आम्हाला महापुरुषाचा आश्रय मिळणं, म्हणजे महापुरुष म्हणजे श्री गुरूंचा आश्रय मिळणं. ह्या 3च गोष्टी या जगतात दुर्लभ आहेत, बाकी सगळ्या सुलभ आहे, सहज साध्य आहेत. पण ह्या 3 गोष्टी अतिशय मिळणं कठीण गोष्ट आहे, आणि म्हणून आम्हाला नरदेह जो मिळाला आहे हे फार दुष्प्राप्य आहे. मग आता मिळालेल्या नरदेहामध्ये एवढं दुर्लभ असतानाही आम्हाला जर हा देह मिळालाय, तर आम्ही काय करावं या नरदेहामध्ये? काका म्हणतात, मनुष्य जन्माचे लेणे अकस्मात ये भाग्याने, तेथेची ब्रह्म जाणले नियोजिले. तेथेची, तिथेच ब्रह्म जाणणं, हेच ईश्वराचं नियोजन आहे. या मनुष्य जन्माचं जे लेणं आहे ना, हे अकस्मात आमच्या भाग्याने आम्हाला आलेलं आहे. काकांनी या मनुष्य जन्माला लेणे म्हटलेलं आहे. काय सुंदर शब्द, लेणे किती छान शब्द आहे हो. लेणे म्हणजे अलंकार. अलंकार कोणाला मिळतो? भाग्यवंतालाच मिळतो ना. सगळ्यांना अलंकार मिळतो का? गरीबाजवळ अलंकार असतात का? नाही. म्हणून अभाग्यासी भाग्यवंत, अभाग्यासी करी भाग्यवंत. जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. असंख्यात जीव दरिद्री होते, त्यांना नृपती केले कोणी? श्री गुरूंनी. आणि म्हणून हे जे लेणे आहे हे गरिबांना मिळत नाही, फार महत्भाग्याने मिळतं, आणि हे आम्हाला मनुष्य जन्माचं लेणं मिळालेलं आहे. आणि म्हणून इथेच तेथेची ब्रह्म जाणणे, आणि ह्या मनुष्य देहामध्येच ब्रह्म जाणणं हे ईश्वराचं नियोजन आहे. पक्क लक्षात ठेवायची ही ओवी फार सुंदर ओवी आहे. आणि म्हणून आम्हाला मोक्षाचा अधिकार आहे. पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती, म्हणून नरदेहीच प्राप्ती. आता नरदेह सापडे अवचट, नरदेहीच प्राप्ती, तेथेची ब्रह्म जाणावे, आणि दुर्लभम त्रयमे वेतत. एक समर्थांची ओवी आहे, एक आचार्यांची ओवी आहे, एक काकांची ओवी आहे. समर्थ, काका आणि आचार्य यांच्यामधली एक वाक्यता बघा काय. म्हणून वंदे गुरु परंपरा, परंपरेला वंदन म्हणून वंदन करायचं आहे.
एक वाक्यता लक्षात घेतली तर हे वंदन नुसतं म्हणण्यापुरता राहत नाही, अंतःकरण वंदनशील होतं. कृतज्ञता प्रत्येक क्षणाला व्यक्त होत असते. आणि म्हणून हे मनुष्य शरीर आम्हाला प्राप्त झालंय. तर मग आता या मनुष्य शरीरामध्ये समर्थाने सगळ्यात पहिले काय सांगितलंय की न्याय नीतीने पवित्र जीवन जगावे. पहा, समर्थ या याच्यामध्ये आम्हाला संसार प्रापंचिक पण उपदेश करतात आहे आणि आध्यात्मिक पण उपदेश करतात आहे आणि प्रपंच आणि परमार्थ याची सुंदर सांगड घालतात आहे. आता पहिलं काम म्हणजे आम्ही न्यायानी आणि नीतीनी आमचं जीवन जगावं, तेच पवित्र जीवन होतं. न्यायाने जगावं, कोणावरही अन्याय करू नये. अन्याय करू नये म्हणजे कोणाला मारू नये असं, ह्याला अन्याय म्हणतात का? नाही. ज्याचा जो भाग असेल, ज्याचा जी भूमिका असेल त्या भूमिकेत त्याला ठेवावं. त्याच्यावर आम्ही बळजबरी कोणावरही करू नये. कोणावरही बळजबरी करू, याला न्यायाने असं वागणं म्हणतात. नीतीनी म्हणतात. जी नीतिमूल्य आहे ती नीतिमूल्य आम्ही नेहमी पाळावी. रस्त्याने डाव्या बाजूनी जायचं आहे, हा नियम असतो. हे नियम आम्ही नक्की, वाहतुकीचे नियम पाळावे, नक्की पाळावे. कुटुंबामधले नियम पाळावे, देशाचे नियम पाळावे. सांगितलंय ना, स्वच्छता पाळा, कुठेही कागद टाकू नका. मग हे आम्ही टाकेलच पाहिजे. प्रवासाला जातो, काहीतरी खातो आणि तो कागद गाडीच्या बाहेर येऊ फेकून देतो. कोण पाहतो आम्हाला? कोणी पाहत नाही. पण आम्ही नीतिमूल्य जपली नाही म्हणून आमच्या जीवनात पवित्रता येणार नाही. आमचं अंतःकरण पवित्र होणार नाही. लक्षात ठेवायचं. न्याय नीतीने जगावं आणि आश्रमाच्या नियमाप्रमाणे जगावं असं म्हणतात आहे. प्रपंच करावा नेमका म्हणजे काय? आश्रम, गृहस्थाश्रमाचे जे नियम आहे त्या गृहस्थाश्रमाच्या नियमाने आम्ही निश्चितपणे आमचं जीवन जगावं आणि गृहस्थाश्रमाचे नियम पाळता पाळता आम्ही पारमार्थिक विवेकाला सुद्धा सांभाळून असावं. यांनी काय होतं? यांनी आमचं पारमार्थिक जीवन पण समृद्ध होतं आणि ऐहिक जीवन सुद्धा आमचं समृद्ध होतं. पारमार्थिक जीवन समृद्ध, ऐहिक जीवन समृद्ध असं न्यायनीतीने जर आम्ही चोख वर्तन करून प्रपंच आम्हाला करता आला तर आमचे दोन्हीही साध्य होतात. प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही साध्य होतात. मग आता प्रपंच नेमका कोणता असतो? व्यक्तीच्या स्तरावरचा असतो, कुटुंबाच्या स्तरावरचा असतो, समाजाच्या स्तरावरचा प्रपंच असतो, राष्ट्राच्या स्तरावरचा प्रपंच असतो. आता व्यक्ती स्तरावर प्रपंच आम्ही सगळंच करतो, म्हणजे माझ्या पुरता प्रपंच मी खराच करतो. मी कसं असावं, नेटनेटकं असावं, माझं पोट भरलेलं असावं, भूक लागली की पोटामध्ये टाकावं, मला त्रास होता कामा नये, मला सुख असावं, हा झाला व्यक्ती प्रपंच. हा सगळेच जण करतात आणि तत्परतेने करतात. कुटुंबाचा प्रपंच जमला तर सांभाळतात. पाहतो बा, जमलं तसं करतो, नाही मुलांना शिकवणं होत तर आता माझ्या कृतीप्रमाणे त्याला शिकवतो, नाही तर राहिलं काय करावं, आमचं प्रारब्ध तसं चुपचाप देरेहरी खाटल्यावरी ही भूमिका आमची तयार होते. पण कुटुंब जमला तसा आम्ही सांभाळतो आणि समाजाच्या प्रपंचामध्ये आम्ही लुडबुड करतो. माणसाची समर्थांनी सांगितलेली आणि काकांची मांडणी ही काकांनी मांडणी केली आहे की समाजाच्या प्रपंचामध्ये आम्ही लुडबुड करतो. व्यक्तिगत प्रपंच आम्ही छान सांभाळतो, कुटुंबाचा प्रपंच जरा थोडासा नाक मुरडत, थोडासा नाईलाजानी करावा लागतो म्हणून काय करावं, आलिया भोगासी असावी सादर असं म्हणून आम्ही आनंदाने करत नाही. पण न्यायनीतीने जर आम्ही वागलो तर आम्ही तोही प्रपंच, कुटुंब प्रपंच आम्ही आनंदाने करू. समाजाच्या प्रपंचात आम्ही लुडबुड करणार नाही आणि राष्ट्र प्रपंचाविषयी नुसत्या गप्पा मारतो आम्ही. पण न्यायनीतीने जर वागलो तर त्या गप्पा मारणं सुद्धा आमचा पूर्णपणे बंद होईल. म्हणून समर्थांनी राष्ट्र प्रपंच केला, पण त्याचा गाजावाजाने केला, कागदपत्र नाही. की दिसतं का कागदपत्र की समर्थांनी शिवाजी महाराजांचा राज्यकारभार अशा अशा पद्धतीने केला?
असं असं त्यांना सांगितलं? अजिबात नाही. त्यांना उपदेश केले. त्या उपदेशामध्ये त्यांना काही युक्त्या सांगितल्या. पण असं कर, तसं कर, तसं झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, असे कोणतेही पुरावे आपल्याला त्यांनी ठेवले नाही. आणि म्हणूनच समर्थ हे समर्थ आहे. समर्थांनी तिसऱ्या ओळीमध्ये आम्हाला सांगितले की बाबा आम्हाला मनुष्य देह मिळाला इतका दुर्लभ आहे. 100 वर्षाचं आयुष्य आहे. या 100 वर्षाच्या आयुष्याचं आखणी समर्थांनी केली, ती सुद्धा आचार्यांच्या आखणीप्रमाणेच केली. बालस्थावत क्रीडासक्ता, तरुणस्थावत तरुणी सक्ता रक्ता, वृद्धस्थावत चिंतामग्ना, परिब्रह्मणी कोपी न लग्ना. म्हणजे बालपण क्रीडेमध्ये गेलं, तारुण्य नासले, वृद्धपणी देवा आता दिसे पैल तीर, मन माझे पांडुरंगा मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर होतच नाही. परिब्रह्माणी कोपी न लग्ना, कोणीही ब्रह्मरूप होण्यासाठी तयार नसतं. कारण आमचं तिन्ही जीवनाचा तिन्ही काळ आमचा कसा गेला? बालपण खेळण्यात गेलं, तरुणपण सगळं तारुण्याच्या मस्तीत गेलं आणि वृद्धापकाळ चिंतेत गेला. आम्हाला आता कशालाच करायची वेळ नाही. समर्थांनी 4 आणि 5 यामध्ये या पूर्णपणे आपल्या आयुष्याची आखणी कशी आपण केलेली आहे हे केली. वृद्धपणात अनेक रोग जडून सर्व कर्म भोगावे लागतात. मग ब्रह्मज्ञानासाठी कुठे वेळ आम्हाला मिळणार? आमच्या समोर संपूर्ण चित्र आमच्या जीवनाचं समर्थांनी ठेवलेलं आहे. कुठपर्यंत ठेवलंय? 3, 4, 5, 6 लोक मरोमरो जाती, वडिले गेली हे प्रचिती, जाणत जाणत निश्चिती काय म्हणले. अनेकांचं मृत्यू झाल्याचं कळलं. आमच्या समोर आमचे वडील गेले, हे सगळं ठाऊक आहे. तरी सुद्धा आमच्या अमरत्वाची खात्री आहे का? आम्ही अमर आहो का? नाही. अकस्मात होणार होऊन जाते. तू शोक कोणासाठी करतो रे बाबा? मागचे पण गेले, पुढचे पण जाणार, मी पण जाणार आहे. म्हणजे माझा देह जाणार आहे. मग असं असताना आता मी या देहामध्ये तेथेची ब्रह्म जाणणे करावं की नाही करावं? नक्की कळलं पाहिजे. आणि तेथेची ब्रह्म म्हणजे या देहातच, म्हणजे ह्याच देही, ह्याच डोळा, पुढच्या जन्माची नाही. पुढच्या जन्माची वाट बघू नये. याच देहामध्ये जन्मी मला मुक्त व्हायचंय, मोक्ष मिळवायचंय, हे समर्थांना आम्हाला सांगायचंय. म्हणून सांगतात समर्थ की अग्नगृहाशी लागला आणि सावकाश निजेला, तो कैसा म्हणावा भला आत्महत्याला. आपल्याच घराला आग लागल्यानंतर जो सावकाश झोपलेला असतो तो आत्महत्यारा नाही का? त्याला आत्महत्यारा म्हणतात. माझ्या घराला आग लागली आहे म्हणजे माझी देहबुद्धी जी आहे, त्या देहबुद्धीमध्ये मी असल्यामुळे देह जाणार हा पक्का निर्णय आहे. देहोहम हा पक्का निर्णय आहे. आणि ही आग लागलेली आहे. आणि अजूनही आम्ही जर विचार करत नसू तर आम्ही आत्महत्यारा आहोत. आत्म्याकडे दुर्लक्ष, आत्म्याकडे आम्ही उपेक्षित आहे. आता केनोपनिषदामध्ये आपला शांती मंत्र आहे की ब्रह्माने माझं निराकरण न करो आणि माझ्याकडून ब्रह्माचं निराकरण न हो. माझ्याकडून ब्रह्म उपेक्षिला न जाओ, दुर्लक्षित न हो. मग कशासाठी एवढं सांगितलं आहे? सुरुवातीलाच मंत्र का दिलेला आहे? शांती मंत्र याच्यासाठी दिलेला आहे की घर पेटलेलं आहे, शांतपणे झोपणं, आत्महत्यारा, आत्मघातकी, आत्मस्वरूपाकडे दुर्लक्ष असणं म्हणजे आत्मघातकी. आम्ही त्याचा घात केला.
शत्रूचा घात केल्यानंतर शत्रूकडे आम्ही परत पाहतो का ढुंकून? अजिबात पाहत नाही. तसं आत्मस्वरूपाकडे आम्ही ढुंकूनही पाहत नाही. म्हणून माझा मीच घात केला. आणि म्हणून समर्थ म्हणतात की तरी आता ऐसे न करावे, बहुत विवेके वर्तावे, इहलोक परत्र साधावे दोन्हीकडे. आता असं न करता व्यवहार आणि परमार्थ या दोन्हीतील विवेक सांभाळून आपलं इह आणि परत्राचं कल्याण सांभाळावे, साधावे. आता मात्र आमच्या घराला आग लागलेली आहे, एवढ्यात आम्ही झडझडून वाहिला निघ, याला झडझडून वाहिला निघ म्हणतात. घराला आग लागल्यानंतर जसं आम्ही धावपळ करतो, लगेच फायर ब्रिगेड बोलवतो, लगेच शेजाऱ्यांना उठवतो, घराची आग विझवण्याचा प्रयत्न करतो, किती धावपळ करतो. एवढूशा पेल्यामध्ये जर पाणी असेल ते एवढूशा पेल्यातलं पाणीच त्या आगेवर फेकतो. आता खरं सांगा, एवढी आग भडकल्यानंतर पेल्यामधल्या पाण्याने ती विझणार आहे का? अजिबात विझत नाही, हे आम्हालाही माहित असतो. पण आम्ही एवढं काही घाबरून गेलेलो असतो की काही वाटेल ते झालं तरी आग विझवायची हा निर्णय पक्का असतो. आणि म्हणून आहे त्याच पाण्याने आम्ही आग विझवायला सुरुवात करतो. त्या बादलीभर पाण्यानेच आम्ही आग विझवायला सुरुवात करत असतो. इतकं आम्ही तत्पर असतो आग विझवण्यासाठी. तेवढाच तत्पर आम्ही आमच्या परमार्थामध्ये असावं. आग लागलीये कशाला? देहबुद्धी दृढ होणे ही आग आहे. आणि त्यामुळे आमच्या आत्मस्वरूपाकडे आमचं दुर्लक्ष होत आहे. तर आम्ही झडझडून वाहिला निघ, आम्ही झडझडून निघाला पाहिजे. हिंमत भाग्याची घडी, दौडू नये परवडी, घ्यावी आत्म्यावर उडी झडझडून. आत्म्यावर उडी आमची झडझडून असायला हवी, तेव्हाच आमची लागलेली आग विझेल. नाहीतर आम्हाला यमयातनांचा दणका अटळ आहे असं म्हणतात. पुण्यचरणाकडे पण दुर्लक्ष आणि पापाचा साठा वाढवतच राहिले तर आम्हाला परत यमयातनांचा दणका अटळ. मग पुण्यचरण म्हणजे कोणतं? शुद्ध पुण्य. माते पाविजे ते शुद्ध पुण्य. जे शुद्ध पुण्य आहे, निष्काम कर्म, निष्काम उपासना, जे पुण्य मला आत्मस्वरूपाकडे घेऊन जाईल, आत्मस्वरूपाशी ऐक्य होईल, असे जे सत्कर्म आहे, अशा सत्कर्म करून मला शुद्ध पुण्याचा साठा करायचा आहे. त्यांनीच मी शुद्ध पुण्यानेच माते पाविजे शून्य, मला तू येऊन मिळशील रे बाबा. बाकी सगळे पुण्यात्मक काय आहे? पाप आहे, तरी तू स्वर्गाला जाशील. पण निष्काम कर्म, निष्काम उपासना करून, सत्कर्म करून तू निश्चितपणे चित्त शुद्ध आणि शांत झाल्यानंतर त्याच्यामध्ये आत्मविचार तग धरेल आणि तू मोक्षाला प्राप्त होशील. यमयातनेचा दणका बसणार नाही. यात इह आणि परत्राचं कल्याण मी केलं. मग ह्या कल्याण करण्यामध्ये आमच्या या प्रयत्नामध्ये काय आढळतो? समर्थांनी आम्हाला त्याही ठिकाणी 1100 मठांची स्थापना केली. समाजाच्या प्रपंचासाठी नुसती त्यांनी लुडबुड नाही केली, तर समाजाचाही प्रपंच नीट करण्यासाठी त्यांनी 1100 मठांची स्थापना केली. आणि 1100 मठांची स्थापना करून तिथे महंत नेमले. समर्थांचं महंत निरूपण जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा कळेल की समर्थांचा महंत हा केवढा सामर्थ्य संपन्न असतो. सामर्थ्य संपन्न असतानाच महंत म्हणतात. आणि म्हणून अशी महंताची त्यांनी नेमणूक केली. कशासाठी? सतत ह्या गोष्टीचं जागर व्हायला पाहिजे, म्हणजे जागरण व्हायला पाहिजे, मंत्र जागर. आता नवरात्र आलंय, नवरात्र जागर म्हणजे काय करायचं? हो, रात्रभर जागायचं, फिरायचं.
उगीच हुल्लडबाजी करायची, याला म्हणतात का जागर? नाही. स्वरूप माझ्या दृष्टीने सतत जागृत हवं, जागृत विचार ठेवायचा स्वरूपाकारतेच्या दृष्टीने. चिदानंद भवानी तुझा वेध लागला, ह्याला जागर असं म्हणतात. आणि असा जागर समर्थांनी या ठिकाणी ठेवला. का ठेवला? कारण समर्थांना माहितीये साधक हा आळशी असतो. साधक नाही म्हणत मी या ठिकाणी, परंतु सामान्य माणूस हा आळशी असतो. आम्ही पण सामान्य माणसंच आहोत. आणि हे आळस जो आहे हा सर्वनाश करतो. आळस काय करतो? सर्वनाश करतो. म्हणून प्रयत्नाचा अभाव, प्रयत्नाचा आणि आळसाचा सर्वनाश हा समर्थांनी आम्हाला दाखवून दिला आहे. आम्हाला जर उत्तरार्ध सुखी समाधानात घालवायचा असेल तर आम्हाला पूर्व आयुष्यामध्येच विचार विवेकपूर्ण, डोळसपणे, अचूक आणि सुनिश्चित ध्येयाच्या दिशेने सतत वाटचाल केली पाहिजे. लिहून घ्यावा हा विचार. जसं आम्हाला आमच्या नंतरच्या आयुष्यामध्ये पेन्शन मिळाली पाहिजे म्हणून आम्ही किती खटाटोप करतो. ज्याला पेन्शन मिळत नाही तर पेन्शन सारखं काही व्याज आलं पाहिजे म्हणून सुद्धा तो खटाटोप करतो. पण उत्तर आयुष्य आमचं कसं चांगलं गेलं पाहिजे, बिना पैशांनी जाता कामा नये, कोणासमोर हात पसरण्याची आम्हाला वेळ येऊ द्यावी नये म्हणून आम्ही जेवढं प्रयत्नशील असतो, त्याचप्रमाणे माझ्या जीवनामध्ये उत्तर आयुष्यामध्ये मी सुखी आणि समाधानी असावं यासाठी आपण काय प्रयत्न करतो? पैशाच्या दृष्टीने प्रयत्न करतो, पण माझ्या अंतःकरणाच्या वर संस्कार मी काय पद्धतीने करतो का? कधी करत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की विवेकपूर्ण हा विचार झाला पाहिजे, डोळस झाला पाहिजे. सुनिश्चित ध्येयाच्या दृष्टीने जर विचार आमचा होत असेल तरच आम्ही उत्तर आयुष्य आम्हाला आमचं सुखी समाधान जाणार आहे. म्हणून आळस जो आहे, आळस आता करू नका, जांभया देऊन निद्रा पडे, सुख म्हणून आवडे आळसी लोका. म्हणून आळसाचा परिणाम हा आम्हाला प्रत्यक्ष दिसतोच. देरे हरीण खाटल्यावरी कधीही होत नाही. आणि म्हणून आळसाने जे सुख मिळतो त्या सर्व सुखासाठी सर्वांना आळस प्रिय आहे. नुसतं बसलं आळसामध्ये. संडे रविवार नाही म्हणायचं, संडे म्हणायचं. संडे आहे, आज विकेंड आहे. शनिवार रविवाराला विकेंड म्हणतात. आणि मग त्या दिवशी काहीच करायचं नाही, रुटीन शांतपणे ते रुटीन असतं. सकाळ केव्हा होते? माझं सूर्य आले तर त्यांची सकाळ होते. आणि घरी आज काही करायचं नाही, मग काय करायचं? बाहेर जायचं, बाहेरून नाश्ता करून यायचा आणि परत येऊन छान असं लाईफ. विकेंडला करायचं हे सगळ्या लाईफस्टाईल मध्ये आळस प्रामुख्याने आहे हे आम्हाला समर्थांना. म्हणून या आळसाला अजिबात कुठेही आपल्या जीवनामध्ये कधी वाव देऊ नका. प्रपंचात पण नाही आणि परमार्थात पण नाही, हे समर्थांना आम्हाला सांगायचं आहे. आणि म्हणून आम्ही जर आता जाऊ दे ना, आज तुम्ही लिहायचा कंटाळा आला बघ, आज फक्त ऐकूनच घेतो आम्ही. लक्षात घ्या, समर्थांनी आळसाला कुठेही चुचकारलेलं नाही, कुठेही चुचकारलेलं नाही. त्यासाठी समर्थांनी आम्हाला आळस कसा असतो सांगितलंय. आळस उदास नागवाणा असतो, आळस प्रयत्न बुडवाणा असतो, आळस करंटीपणाच्या खुणा प्रगट होती. ओवी क्रमांक 12 आम्हाला सांगते की आळस कसा आहे. जर आम्हाला प्रपंच आणि परमार्थ यांची नीट सांगड घालायची असेल, तो जर आम्हाला न्याय नीतीने करायचा असेल, आम्हाला उत्तर आयुष्यामध्ये जर सुख आणि समाधान हवं असेल, पैसा म्हणत नाहीये समर्थ, पैसा प्रारब्धाप्रमाणे होणार नाही, ही आम्हाला सोय करायची आहे, ते पण समर्थांनी आम्हाला पुढे सांगितलेलं आहे. तोही मुद्दा येणार आहे. पण आम्हाला जर सुख आणि समाधान हवं असेल
तर ह्या सगळ्यासाठी आणि याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही आत्महत्यारा न होता आम्ही जर आत्मरती होण्याचा जर आम्हाला प्रयत्न करता आला, आत्मरती जर आम्हाला व्हायचं असेल तर आम्हाला या आळसाला बाजूला ठेवावं लागेल. झालं, आता आपलं रुटीन सांगणं समर्थांनी सुरू केलं. नरदेहाचं महत्व पहिले सांगितलं, तो किती दुर्लभ आहे हे सांगितलं. आपल्या आयुष्याची वाटणी कशी झाली आहे हे पण सांगितलं. सांगितलं की नाही, 2, 3, 4 या ओव्या ज्या आहेत, 5, 6 या सगळ्या ओव्या मध्ये आपल्या आयुष्याचं आपलं आयुष्य कसं वाटल्या गेलेलं आहे ते पण सांगितलं. आणि अशा वाटल्या गेलेल्या आयुष्याला काय म्हणतात? आत्महत्यारा म्हणतात. जे आम्ही आत्महत्यारा सांगितलं. आता हा आत्महत्यारा पण जर आम्हाला कमी करायचं असेल, ती पदवी जर आम्हाला घ्यायची नसेल तर या आळसाला बाजूला ठेवा आणि आत्महत्याराच्या ऐवजी आत्मचिंतन त्या ठिकाणी झालं पाहिजे. अशा पद्धतीच्या एका ओवीतून दुसरी ओवी गुंफत समन्वय लावत लावत समर्थ आता आळस उदास नागवाणा म्हणजे दरिद्री करतो, तो उत्साह संपतो आणि माणूस दरिद्री होतो. आणि सगळी करंटेपणाची प्रयत्न शिथिल होतात त्या आळसानी आणि ही सगळी करंटेपणाची लक्षणं आहे. मग आम्ही करंटेपण का घ्यावं? म्हणून आळस नसावा तरीच पाविजे वैभवा, अरत्री परत्री जीवा समाधान. आळस याचा सर्वथा त्याग करावा, नसावा. आळस आला का मुद्दाम उठा. आज लिहायचा कंटाळा येतोय का? मला खूप कंटाळा आला हो आज लिहायचा, लिहावंसच वाटत नाही. तर मग उठाच, आणाच, पेन आणा, कागद आणा आणि बसा की. मला काही दिसत नाहीये आपण उठले का, आणलं का, बसले का, खरंच आपल्याला आळस आला का, की सगळे अगदी सतर्क ऐकतात आहे. मला काही दिसत नाहीये, सगळ्यांचे कॅमेरे ऑफ आहे. पण सगळ्यांचे कॅमेरे पण मला दाखवून काय करता, काय फायदा? मी आपल्याला काय म्हणणार? काही नाही म्हणणार. माझा तो अधिकार पण नाही म्हणण्याचा, पण मी मला सांगणार. आपल्या निमित्ताने मी मला सांगते, म्हणून मी त्या अधिकारवाणीने सांगत पण नाहीये. पण माझं मला सांगण्याचा अधिकार जरूर आहे. मला ज्ञानशक्तीचं सामर्थ्य संपादन करायचं आहे, त्यासाठी मी सांगते. म्हणून आत्ता आळस आला असेल, आत्ताच उठा, त्या क्षणालाच उठा आणि ते काम करा. म्हणजे त्या आळसाला बिलकुल चुचकारू नका, अजिबात चुचकारू नका, तरच वैभव प्राप्त होणे शक्य आहे. आळसाचा सर्वथा त्याग केला तर तरीच पाविजे वैभवा, अरती परती जीवा समाधान. आहे की नाही आता आपल्या जीवनाशी हा संबंधित समास आहे की नाही? खरंच शिकवण आहे की नाही? शिकवण फक्त संतांकडून आणि श्री गुरूंकडून घ्यावी. आपण न खूप लोकांना उगीच शिकवत राहतो, उगीच उपदेशाचे डोस देतो. समाजाच्या प्रपंचामध्ये लुडबुड करणं असं म्हणतात, दुसऱ्यांच्या प्रपंचात लुडबुड करणं असं म्हणतात. असं करा ना तुम्ही, आहे ना, आता असं असं करून टाका. लगेच सांगतो, विचारलं नाही तरी सांगतो. म्हणून शिकवण ही फक्त श्री गुरूंकडूनच घ्यायची असते, संतांकडूनच घ्यायची असते. आणि संतांनी सांगितलेली शिकवण जो कोणी उद्घृत करत असेल, जो कोणी मांडत असेल, ती स्वीकारायची असते. नाहीतर मी आपली एवढी आपल्या समोर सांगते, तुम्ही करा वट माझा गुरु बळकत. तुम्हीच सांगितलं ताई श्री गुरूंकडून आलेलीच घ्यायची, ती तर श्री गुरूंकडून आलेली नाहीच. आमच्या श्री गुरूंनी, अहो श्री गुरूंनीच सांगितलेली आहे. संत दिसती वेगळाले, परी ते स्वरूपच राहिले. अवघे होनी उरले तर देहातीत वस्तू. सगळे संत तत्वता एकच आहे. म्हणून असाच तो स्त्रोत सगळा आलेला आहे आणि तो माझ्या माध्यमातून आपल्यापर्यंत आला. एवढाच फरक. मी माझ्या मनाने तर सांगतच नाही, नाहीतर मी सांगू शकत होते की वीकेंड आहे, सॅटरडे संडे आमच्या क्लासला सुट्टी, सॅटरडे संडे क्लासला सुट्टी. ही शिकवण आली माझ्याकडून, अनाधिकाऱ्याकडून. अधिकारी कडून आली की सॅटरडे संडे जरी सुट्टी असली
ऑनलाईन वर्गाला सुट्टी असली तरी माझ्या व्यक्तिगत अभ्यासाला सुट्टी नाही. जो मी शुक्रवारपर्यंत अभ्यास केला आहे तो काय अभ्यास झाला, कसा झाला, मला किती समजलं, यातून मी किती आचरणात आणू शकतो, याच्यावर विचार, व्यक्तिगत विचार करण्यासाठी शनिवार रविवार सुट्टी आहे की नाही खरं. म्हणून संतांकडून शिकवण यावी, संतांची शिकवण समोर ठेवावी, दुसऱ्यांची नाही. आणि म्हणून प्रयत्न, आळसाचा सर्वत्र त्याग करावा आणि वैभव प्राप्त करून घ्यावे, तरच आमच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त होईल. आंतरिक समाधान एकदा तयार झालं ना की अचूक प्रयत्न होतात. एका साधकाने मला प्रश्न विचारला की आम्ही परमार्थाला लागलो पण त्याच्यानंतर आमचा प्रपंच सुधारला. मी त्यांना उत्तर दिलं की तुम्ही परमार्थाला लागलात म्हणून तुमचा प्रपंच नाही सुधारला. एक लक्षात घ्या, तुम्ही परमार्थाला लागल्यामुळे तुमचं आंतरिक समाधान हे वाढत गेलं आणि ते आंतरिक समाधान, प्रपंचाचे निर्णय तुम्हाला अचूक घ्यायला तुम्ही प्रवृत्त झालात, अचूक निर्णय घ्यायला लागलात, कारण तुमचं आंतरिक समाधान वाढलं आणि तुमची पावलं समाधानाच्या दिशेने पडायला लागले. आता प्रपंचामधला निर्णय हा माझं आंतरिक समाधान कसं टिकेल, ते कसं वाढेल, या अनुषंगिक तुम्ही त्याचा विचार करायला लागल्या. तुमच्या व्यवसायाचा पण विचार त्या अनुषंगिक करायला लागले. म्हणून तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये अचूक विचारांचे प्रयत्न असल्यामुळे यश आलं. परमार्थाला लागल्यामुळे काय चमत्कार, गुरूंच्या चरणी नतमस्तक झालो आणि आमचा प्रपंच सुधारला नाही. हो नाही. अचूक प्रयत्नांची दिशा आम्हाला श्री गुरूंकडून मिळाली. अचूक प्रयत्न प्रपंचात कसे करायचे, अचूक प्रयत्न परमार्थामध्ये कसे करायचे, नेमके प्रयत्न हे नेमके पण आम्ही श्री गुरूंच्या सहवासात शिकलो. म्हणून त्यांच्या सहवासामध्ये राहण्याची धडपड करावी. संधी मिळेल तेव्हा श्री गुरूंचा सहवास घ्यावा. जरुरी नाही की त्यांनी बोललंच पाहिजे, जरुरी नाही की त्यांनी आम्हाला काही सांगितलंच पाहिजे. नुसत्या त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या हालचालीतून श्रुती स्मृतींचे अर्थ आपण होऊन मिळतो. अनुष्ठान जगात देत वडील, अनुष्ठोनी जगात देतो. स्वतः अनुष्ठान करून सगळ्यांना ते जे देत असतात. म्हणून श्री गुरूंचा सहवास महत्वाचा. आणि म्हणून आम्हाला आळसाचा जो सर्वथा त्याग करणं अत्यंत गरज. निरीच्छ माणस तरीही असावी उल्हासित वृत्ती. अशी आमची वृत्ती ही उल्हासित पाहिजे, नेहमी उल्हास, तत्परच कामाला. 100 वर्ष जगा श्रुतींनी सांगितलेलं आहे. पण कसं जगा, उल्हासित वृत्तीने. आता न कंटाळ येतो हो काम करायचा, नको वाटतात काम, शरीर थकलं आहे म्हणून असं वाटू शकतो, पण वृत्तीला नाही असं वाटत, ती उल्हासितच असते. पण काम करण्याचा खूप उल्हास का नाही. जे काम माझ्या वाट्याला आलेलं आहे ते मी उल्हासित वृत्तीनेच करतो. नाही तर याही वयामध्ये काय हौशी आहेत हो हे, याही वयात ब्युटी पार्लर, अप टू डेट राहणं. बापा काय अप टू डेट राहतात हो ह्या. ब्युटी पार्लर, सगळं मेकअप, ह्याला उल्हासित वृत्ती म्हणतात का? नाही. ती वृत्ती सदैव आनंदी असते. जे वाट्याला काम आले असते ते जसं करायला पाहिजे तसं ते काम आळस न करता तो साधक ते करतो. याला उल्हासित वृत्ती म्हणतात. आणि ज्या ठिकाणी आळस नसतो त्या ठिकाणी उल्हासित वृत्ती असते. 80-85 वर्षी ब्युटी पार्लर मध्ये जाऊन अप टू डेट राहणं, कलप लावणं, याला उत्साही व्यक्तिमत्व असेल, पण वृत्ती उल्हासित म्हणत नाही. म्हणून आळस सर्वथा त्याज्य, सर्वथा त्याचा त्याग करावा. त्यामुळे जीवनामध्ये समाधान निश्चित मिळेल. म्हणून प्रयत्न कसा करावा, आता आम्हाला समर्थ, आम्हाला दिनचर्या सांगतात. आमची कशी असते, दिनचर्या, दीर्घ करायचा, दिनचर्या म्हणजे चेहऱ्यावर जेव्हा पाहू तेव्हा दीनताच. काय करावं,
काही कळत नाही. आला दिवस धकवतो आहे कसा बसा, केव्हा हे दिवस पालटतील वाट बघतो आहे. दिनचर्या, समर्थ म्हणतात दिनचर्या म्हणजे दिन म्हणजे दिवस, दिवसाचे आचरण कसं असावं याला दिनचर्या म्हणतात. दिनचर्या म्हणजे चर्या म्हणजे चेहरा, दिन म्हणजे केविलवाणा, दीर्घ ज केला तर तसं नसावं. तर दिवसाचं आमचं टाइम टेबल तयार असावं. म्हणून नेहमी म्हणते शिवगडला चला. शिवगडला गेल्यानंतर तिथली दिनचर्या जशी आहे ती दिनचर्या मला माझ्या प्रपंचामध्ये आल्यानंतर जर मी तशी माझी बसून घेतली तर आम्ही शिवगड मध्येच आहो. पण हे पाहायला आपल्याला यावं लागेल की नाही शिवगडला, वारंवार यावं लागेल की नाही, त्यावर मरगळ येते, परत जावं लागेल की नाही शिवगडला. मरगळ आल्यानंतर बॅटरी लो झाली की ती चार्ज करावी लागते की नाही, तशी ही बॅटरी लो झाली की ती चार्ज करायला शिवगडला जावं लागतं. म्हणून शिवगडचं रुटीन, दिनचर्या नाही कळत हो आपल्याला. रुटीन कळलं ताई, आत्ता कळलं. रुटीन जे आहे हे शिवगडचं रुटीन जर आम्ही आमच्या प्रपंचामध्ये बसवून घेतलं तर व्यवसाय पण चांगला होईल, प्रपंच चांगला होईल, परमार्थ पण छान होईल, अभ्यास होईल, जीवन सुखी समाधानाचा रोजचा दिवस जाईल आणि उर्वरित सगळं आयुष्य सुखी होईल. इतक्या ह्या दिनचर्येला महत्व आहे. दिनचर्येला दिवसाच्या आपण सगळ्या आयुष्याचं प्लॅनिंग आखतो हो पूर्ण. 50व्या वर्षी कसं, 60व्या वर्षी कसं, 70व्या वर्षी कसं, प्लॅनिंग आखून तयार असतो. पण आधी इथे रोजचं प्लॅनिंग आखा. आधी रोजचं प्लॅनिंग आखा. मग ते रोजचं प्लॅनिंग आपोआपच महिन्यात बदलणार आहे, वर्षात बदलणार आहे, वर्षोन वर्षात बदलणार आहे, कालामध्ये बदलणार आहे. उत्तरार्ध, पूर्वार्ध, उत्तरार्ध, जीवनाचा पूर्वार्ध, जीवनाच्या उत्तरार्धात बदल. इतकं एका दिवसाच्या ह्याला महत्व आहे. त्या रुटीनला याच्याकडे आमचं लक्षच नसतं. कसंही आला दिवस आपण थकवत असतो हो. विचार करा बरं, आला दिवस थकवत असतो. कधी जाग येतो तर कधी येतच नाही. आला तो जॉईन करायचं उशिरा झालं तरी चालतं, तेवढंच तर कानावर पडतं. पण त्या 7 वाजताच्या सत्संगासाठी आम्हाला 6 वाजता जर उठायचं असेल तर ह्या 6 वाजता उठण्यासाठी आदल्या दिवशी आम्हाला नियोजन करावं लागेल. एवढा विचार आम्ही केलेला आहे का कधी? नसेल केला तर तो करा, असं आम्हाला समर्थ सांगतात आहे. आणि याला म्हणतात रुटीन, याला म्हणतात दिनचर्या. अशी दिनचर्या आम्हाला समर्थ सांगतात आहे. आणि म्हणून ही दिनचर्या समर्थांनी त्यांच्या कालाप्रमाणे ती तयार केली. मग याच्यातला सगळाच भाग आम्ही घ्यावा का? सगळाच भाग आम्हाला शक्य नाही एवढा घेणं. त्यांच्या त्या काळामध्ये जे त्यावेळेला शक्य होतं तसं त्यांनी ते आखलेलं आहे. पण त्याच्यामधलं मुख्य जे आशय आहे, काय सांगायचंय, समर्थांचा उद्देश काय आहे, एवढं मात्र नक्की लक्षात घ्यावं. म्हणून सकाळी उठल्याबरोबर बेड टी समर्थांना मान्य नाही. शुद्धतेला तिथूनच सुरुवात. का शुद्धतेचा पुरस्कार उठल्याबरोबर? कारण मला माझा संपूर्ण दिवस हा शुद्ध विचारांमध्ये घालवायचा आहे. म्हणून तो संस्कार असून शुद्धतेचा झाला पाहिजे. म्हणून देह पवित्र तर अंतरंग पवित्र. स्वच्छ जागा असेल तर आपल्याला किती चांगलं वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि उकिरड्यावर कोणाला प्रसन्न वाटतं का हो? नाही वाटत. जोपर्यंत आम्हाला स्वच्छ जागा आणि उकिरडा याच्यामधला फरक दिसतोय तोपर्यंत शुद्धता, स्वच्छता आम्ही पाळावी. जेव्हा मग आम्ही अगदी त्याच्या पलीकडे जाऊ त्यावेळेला सगळंच आम्हाला एक दिसतं. मग गजानन महाराजांनी उकिरड्यावरच्या पत्रावळी उष्ट्या खाल्ल्या तरी त्यांना त्याच्यामध्ये अशुद्धता कुठे दिसली नाही. कारण त्यांना सगळं अवघे जन्मलेखे ब्रह्मरूपच, ती दृष्टी त्यांची त्यांना प्राप्त झाली. ती त्या दृष्टीला ते प्राप्त झाल्यामुळे त्यांना उकिरड्यावरच्या पत्रावळी खाताना सुद्धा ते शुद्धच होते. तिथपर्यंत मात्र आम्ही शुद्ध अशुद्धतेचा विचार नक्की करावा. आणि सुरुवातीलाच आम्ही शुद्धता पाळावी, स्वच्छता पाळावी. आणि शुद्धता स्वच्छता पाळून
मग अध्यात्म ग्रंथाचं पाठांतर काहीतरी करावं सकाळी, जरूर आहे. कारण सकाळी शांत अंतःकरण असतो. एखादा चांगला विचार त्याच्यामध्ये जर रुजवून ठेवला तर मात्र आम्हाला तो दिवसभर पुरतो. दिवसभर नोकरीला जायचं तर आम्हाला सकाळी एक टिफिन लागतो की नाही, उठल्याबरोबर आधी टिफिनची घाई. का बरं? कारण तो आम्हाला दिवसभर पुरवायचा असतो म्हणून की नाही. तसा विचार पण आम्हाला दिवसभर पुरवण्यासाठी विचारांचा पण एक टिफिन असावा की हो जवळ. काय बिघडलं? लोकलमध्ये जाता जाता तो विचारांचा टिफिन आम्हाला खाता येतो. ऑफिसच्या मधल्या वेळामध्ये विचारांचा टिफिन आम्हाला खाता येतो. म्हणून आम्हाला सकाळी एखाद्या ग्रंथामधला एखादा विचार जवळ बाळगण्याची आम्ही निश्चित सवय करावी. विचार शुद्धी महत्वाची आहे. जशी देहशुद्धी महत्वाची आहे, देहशुद्धीसाठी शौचमुख मार्जनादी स्वच्छ अंघोळ सांगितली आहे, तशी विचार शुद्धी अंतःकरणाच्या शुद्धीसाठी आम्हाला एखादा अध्यात्म ग्रंथाचं पाठांतर किंवा ईश्वराचं स्मरण चिंतन करणं आवश्यक आहे. असा अंतरबाह्य सुचिरमुखता अतिशय महत्वाची आहे, अतिशय महत्वाची आहे. आणि मग त्यानंतर मात्र त्या भगवंताची कृतज्ञता की त्यांनी आजचा दिवस आम्हाला दिलेला आहे म्हणून त्याची पूजा, त्याच्यातून कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्याची. म्हणून पंचमहायज्ञ पण महत्वाचे. आता पंचमहायज्ञ आपल्याला शक्य नाही होत या दिवसामध्ये, म्हणून यामधला जो भाग आम्हाला स्वीकार्य आहे तोच स्वीकारावा. मग थोडे पाठांतर, नामस्मरण एवढं नक्की करावं. सर्वांशी प्रेमाने बोलायचं आणि आपला व्यवसाय करायचा आणि समाजाची जवळीक करायची. फलाहार घ्यावा मग संसार धंदा करावा, सुशब्द राजी राखावा सकळ लोक. फलाहार घ्यावा म्हणजे हलका फराळ घ्यावा, म्हणजे नाश्ता घ्यावा, म्हणजे पोटाला हलकं थोडस आधार म्हणून काहीतरी घ्यावा. आमचा नाश्ताच पोट भरतो आणि मग तो आम्हाला आळस तयार करतो. किती समर्थाने काळजी घेतली पहा दिनचर्येमध्ये. सकाळी जर दाबून नाश्ता केला तर संपूर्ण व्यवसायामध्ये आमचा जो व्यवसाय आम्हाला आमच्या वाट्याला आलाय, जे कर्म आमच्या वाट्याला आलंय त्या सगळ्यामध्ये आळसच. आज खूप नाश्ता झाला, आज दणके नाश्ता केला, मेनू पण फार सॉलिड होता, खाऊनच घेतलं. मग आळस सुस्ती आम्हाला येतेच, नक्कीच येते. म्हणून अल्पोपहार म्हटलाय, अल्प आहार म्हटलाय, त्याला आम्ही अल्पोपहार कधीच या स्वरूप देत नाही. सगळं कशासाठी दिलंय? आम्हाला ही दिनचर्या अशी फॉलो करून सुख समाधान आमच्यात वाढावं आणि म्हणून समाजाची पण आम्हाला जवळीक साधायची आहे. अशा प्रकारे जर आमची छान तरतरी राहिली तर आम्ही छान सगळ्यांशी बोलू शकू, प्रेमाने बोलू शकू. त्याचप्रमाणे सगळे नियम, आचारसंहिता, कायदे कानून, व्यवस्थित हिशोब या बाबतीत अत्यंत जागृत असावं. भोळेपणाने कोणाकडूनही आम्ही काम करून घेऊ नये, फसू नये. हे सगळं आम्ही नीट करावं, भोळेपणा त्याच्यामध्ये नसावा. आणि आपण अंगीकारलेल्या प्रत्येक कामामध्ये आपले सर्वस्व आपण पणाला लावावे. चूक करणं, फसणं, विसरणं, हारणं ह्या गोष्टी लक्षात आल्या की आपण तरफडतो की नाही, आपण आपल्यावर चिडतो की नाही, माझं लक्ष नव्हतं, एवढी चूक झाली. लक्ष कुठे होतं? दुर्लक्ष का झालं? दुर्लक्ष आळसामुळे दुर्लक्ष झालं. मी किती थोडं लक्ष देण्याचं टाळलंच होत तिकडे. तेवढ्या वेळामध्ये काहीतरी गडबड झाली आणि हिशोबात गोंधळ झाला, आळसामुळे झालं. हा आळस आमच्या मध्ये जर घुसला तर आमचा व्यवसाय जो आम्हाला आलेला आहे, प्रारब्धवश जो व्यवसाय, नोकरी जे काही असेल त्यामध्ये असंख्य चुका होतात आणि मग आम्ही फसतो, काही गोष्टी विसरतो. म्हणून सतत सावध असावं आणि म्हणून एकाग्र चित्ताने व्यवहार करावा. दुश्चित्त नसावं, दुश्चित्त निरूपण झालेलं आहे. एकाग्र चित्ताने आम्ही केव्हा व्यवहार करावा, त्यांनी आम्हाला आमची तडफड होणार नाही, चिडचिड होणार नाही. एकाग्र चित्ताची सवय ठेवावी. काका मंदाताई बघा कोणतेही लहानसे काम करतात एकाग्र चित्ताने करतात.
रस्त्यात पडलेला दगड जरी काकांना उचलायचा असेल तरी ते हळूवार उचलून एकाग्र चित्ताने उचलून असा फेकतात की तो परत कोणाला लागू नये. आपलं फेकणं कसं असतं, मला लागला ना मग तो घेतो फेकतो रागाने, मला लागला तो मग तो दुसरा कोणालाही पुढे लागला तर मला काय देणं घेणं, म्हणून रस्त्यातच फेकतो. रस्त्यातला दगड रस्त्यातच फेकतो. काका तसं नाही करत. काका आपल्या पायाला लागलेला दगड उचलून हळूवारपणे तो रस्त्याच्या पार पलीकडे जाईल, जेणेकरून कोणालाही त्याचा त्रास होणार नाही. हे स्वतः मी अनुभवलेलं आहे म्हणून सांगते आहे. म्हणून श्री गुरूंच्या संघामध्ये त्यांचा संघ आम्हाला सगळं शिकून जातो. आमचं सगळं रुटीन दिनचर्या जी आहे, दिनचर्या आमची बदलायला खूप मदत होते. श्री गुरूंच्या सहवासात राहिलो तो म्हणून सतत एकाग्र आम्ही असावं. आणि जेवणानंतर आमचं ज्ञान वाढवण्यासाठी वाचन करावं हो. आम्ही जेवणानंतर झोप घेण्यात फार आनंद असतो. थोडं वाचावं, चर्चा करावी आणि एकांतामध्ये बसून आम्हाला सवय लावून घ्यावी. ग्रंथाची सवय लावून घ्यावी. ग्रंथ अभ्यासाची आम्ही ती सवय आमच्या रुटीन मध्ये आम्ही लावून घ्यावी. यांनी काय होतं, यांनी आमच्या बुद्धीचा विकास होतो. एकांतामध्ये अभ्यास केल्याने आमच्या बुद्धीचा विकास होतो. तो ग्रंथ, ती ओवी आम्हाला, ती ओवी, तो ग्रंथ आमच्याशी बोलायला लागतो. आणि त्यासाठी श्री गुरूंचा एकांत, गुरु भजावा एकांती, गुरु शिष्याच्या एकांत गोष्टी, एकांतातल्या गोष्टी फार आवश्यक आहे. पांढरकवड्याला हे सेशन एक होतं आहे. गुरु आणि शिष्य यांच्या एकांतामध्ये काय पद्धतीने अभ्यास करायचा, कसा करायचा, गुरु शिष्याचा एकांत, अशा शीर्षकाखालीच यावेळेला पांढरकवड्याचं नियोजन केलेलं आहे. आणि त्या नियोजनामध्ये मी सुद्धा जाण्याचं टाळलेलं आहे. इतका एकांत, एकरशी गुरु शिष्याची जोडी ही अस्सल जोडीदार आहे. हीच अस्सल जोडी आहे की त्या ठिकाणी एकांताचा भंग होत नाही. म्हणून असा एकांतामध्ये अभ्यास करून घेणं, ही रोज सवय माझी मी लावून घेणं माझ्या दिनचर्येमध्ये अतिशय आवश्यक आहे. याने बुद्धीचा विकास होतो. आणि असा बुद्धीचा विकास जेव्हा आमचा होईल तेव्हाच आम्ही आर्थिक, लौकिक, बौद्धिक दृष्ट्या आम्ही संपन्न होऊ, नाही तर आम्ही दारिद्र्य राहू, दारिद्र्य होऊ. आर्थिक दृष्ट्या, लौकिक दृष्ट्या, बौद्धिक दृष्ट्या सुद्धा आम्ही दरिद्री राहू. म्हणून या ठिकाणी समर्थ म्हणतात की रिकामा जाऊ नेदी एक क्षण, जे आपण नेहमी म्हणतो ती ओवी याच्यात आलेली आहे की एक क्षण सुद्धा याच्यासाठी रिकामा जाऊ देऊ नका. हेच भाग्याचं लक्षण आहे. आणि आपण स्वीकारलेला जो व्यवसाय आहे त्याचं उत्तम ज्ञान मला असावं. जो व्यवसाय माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये मी सगळं पूर्ण ज्ञान, 100% ज्ञान संपादन करून त्या व्यवसायात, त्या नोकरीमध्ये असावं. काय करायचंय, 11 ते 5 करायचं, त्याच्यानंतर बॉस जाणो, कंपनी जाणो, ते जाणो, आम्हाला काय करायचं नाही, नाही, अजिबात नाही. ही सवय जर अंतःकरणाला लागली तर ही सवय आमच्या अभ्यासामध्ये आणि परमार्थामध्ये आम्हाला नडते. आणि म्हणून आमचा प्रपंच सुद्धा धड होत नाही आणि परमार्थ सुद्धा धड होत नाही. आणि मग इतकं करून सगळं आम्ही, एवढं जरी कष्ट करून आम्ही सगळं मिळवावं आणि यथाशक्ती मदत करावी, सगळ्या दृष्टीने आर्थिक मदत करावी, ज्ञानाची मदत करावी. जो अडलेला आहे ना त्याला आम्ही ज्ञान सुद्धा द्यावं हो. जो अडलेला त्याला पण आम्ही ज्ञान द्यावं. यथाशक्ती आमच्याकडून आम्ही मदत करावी आणि मनुष्य जन्माचं सार्थक करावं. 25वी ओवी आम्हाला हेच सांगते आहे. आणि म्हणून दिनचर्येने अंतःकरणाची शुद्धी झाली की मग मात्र आमची देहबुद्धी सुद्धा क्षीण होते. इतकं सगळं आम्ही आमचं दिनचर्या जर अशा पद्धतीची ठेवली
थोडा गलबला, थोडी निवळ. गलबला प्रपंचाचा तो पण आमचा सगळा निघून जातो. थोडी शांतता, त्यामध्ये अध्यात्म, प्रपंच आणि परमार्थ याचा रोज आम्ही जे अशी सांगड घातली तर ह्यांनी आमची देहबुद्धी पातळ होईल आणि ती क्षीण होईल आणि नष्ट होईल. आणि मग आम्ही क्षीण, देहबुद्धी क्षीण होताना म्हणू, आहे ती तुके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. आणि मग आम्ही असं, आमचं अंतःकरण जेव्हा अशा दिनचर्येने शुद्ध होईल तेव्हा आमचा निश्चय होईल की आहे ती तुके देवाचे, सगळं काही देवाचं आहे, माझं काहीही नाही. जे घडतंय ते भगवंताच्या इच्छेने होत आहे, माझ्या इच्छेने नाही. त्याचं नियोजन आहे आणि मी फक्त कर्मानी बांधलेला आहे, बस. बाकी प्रारब्ध ही व्यवस्था त्याची आहे. त्यांनी जसं ठेवलं, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान या वेळेला होईल, ज्या वेळेला आहे ती तुके देवाचे ही मानसिक मनोरचना माझी तयार होईल. आणि ही मनोरचना तयार करण्यासाठी मला माझी दिनचर्या अशा पद्धतीने तयार करावी लागेल. म्हणून प्रपंची पाहिजे सुवर्ण. म्हणजे प्रपंच व्यवहारासाठी पैसे हवेत की नाही, मग हे सुवर्ण म्हणजे पैसे हवेत. म्हणून जोडून या उत्तम धन, जोडून या धन उत्तम व्यवहारे, व्यवहार उत्तम करा म्हणजे धन उत्तम येईल. आणि उत्तम धन म्हणजे भरपूर धन नाही हो, कोटी 2 कोटी अब्जोपती असं समर्थांना म्हणायचं नाहीये. पण व्यवहार जर उत्तम केला, अत्यंत प्रामाणिकपणे केला, हा वेळ माझ्या कंपनीसाठी मी दिलेला आहे. मग मला वर्क फ्रॉम होम जरी असलं तरी माझं शरीर होम मध्ये आहे, पण मी माझ्या कंपनीसाठी आहे, कंपनीचा वेळ आहे. त्यामुळे देहाला घरी ठेवा, पण अंतःकरण पूर्णपणे त्या कंपनीसाठी जो 11 ते 5 चा वेळ आहे त्या कंपनीला द्या. लॉग इन करून ठेवतात, मस्त फिरतात. लॉग इन केलंय, काही काळजी नाही आम्हाला, छान आहे, जाऊन येऊ, जरा फिरून येऊ, हॉटेलमध्ये खाऊन येऊ, एखादा सिनेमा पाहून येऊ. अप्रामाणिकपणाचं वर्तन. आणि हा अप्रामाणिकपणा जोडून या धन उत्तम व्यवहारे होत नाही. यांनी येणार, असं केल्याने येणारं धन तुम्हाला समाधान देऊ शकत नाही. म्हणून प्रामाणिकपणे, अत्यंत प्रामाणिक मी असावं, प्रत्येक भूमिकेशी मी प्रामाणिक असावं. प्रत्येक काय होतं, असं केलं तर काय बिघडलं, नेहमीच आम्ही चांगलं वागतो, एखाद्या वेळेला झालं थोडस वागण्यामध्ये, प्रामाणिकपणा नाही. म्हणून वर्क फ्रॉम होमचं उदाहरण तेवढ्यासाठी दिलं. म्हणून आम्ही जोडून या धन उत्तम व्यवहार करायचा म्हणजे धन सुद्धा उत्तम येईल आणि त्यांनी आमचं अंतःकरण शुद्ध राहील, शांत राहील. आणि अशा शुद्ध आणि शांत अंतःकरणामध्ये महावाक्याचं विवरण सहज होईल. आणि यासाठी शुद्ध आणि शास्त्र शुद्ध स्पष्टीकरण गुरुमुखामधून होणे अनिवार्य आहे. मग आम्हाला श्री गुरूंसाठी सुद्धा वेळ मिळेल, नक्की मिळेल. त्यांच्या मुखातून हे तत्वमसीचं विवरण ऐकण्यासाठी आम्हाला वेळ मिळेल. आणि मग मात्र आमचं प्रपंच आणि जन्म मरणाचं चक्र या दोन्हीतून सुटका होईल. प्रपंचातून कशी सुटका होईल, आम्ही जीवनमुक्त होऊ. म्हणजे प्रपंचामधले जे काही धक्के आहेत, ज्या काही घडामोडी आहेत प्रपंचातल्या, त्या घडामोडी आमच्या अंतःकरणावर काही परिणाम करणार नाही. आम्ही जीवनमुक्त होऊ. आणि आम्ही पहिले जीवनमुक्त झालो म्हणजे पुनरपी जननमला प्राप्त होणार नाही. जन्म मरणाचं चक्र आमचं पूर्णपणे सुटेल. याच्या दोन्हीतून आम्हाला सुटका करून घ्यायची आहे. नुसतं एकाचा विचार नाही करायचा कधी, जन्म मरणातून सुटका, जन्म मरणातून सुटका एकाचा विचार करून नाही होणार. मोक्ष या दोन्ही अंगाने आम्हाला घ्यायचंय. प्रपंचामधून सुद्धा प्रपंचामध्ये अनासक्त वृत्तीने राहायचं आणि परमार्थाची वाटचाल करायची, तेव्हाच ती शक्य होईल. अशा प्रकारे आम्ही मग आता मात्र हे सगळं झाल्यानंतर प्रपंचाचा
आमचा उत्तरार्ध येतो, आमच्या जीवनाचा उत्तरार्ध येतो. हे सगळी दिनचर्या रोज करता 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 काल निघून जातो आणि उत्तरार्ध येतो आणि उत्तरार्धामध्ये सुख समाधान आमच्या जवळ टिकतं आणि मग त्या ठिकाणी मात्र वेद निष्काम कर्म, उपासना आणि अध्यात्म विद्या या संबंधी गुरुमुखातून सतत श्रवण करायचो. आता मगापासून मी गुरुमुख गुरुमुख म्हणते, खरंच का श्री गुरु मला रोज सांगतील? शक्य तरी आहे का? एक ऑनलाईनची व्यवस्था म्हणून ठीक आहे, पण जे ऑनलाईन वर नसतात त्यांनी काय करायचं? मग त्यांना गुरुमुखातून म्हणजे गुरूंकडून आलेलं जे ज्ञान आहे ते आम्हाला जे कोणी सांगत असतील, म्हणजे अद्वैत तत्वज्ञान जे सांगणारे असतील तिथेच मी असावं. नसे रामते धाम सोडून द्यावे. फक्त अद्वैत पर ज्या ठिकाणी श्रवण असेल तिथे त्याच श्रवणाला मी जावं आणि माझा जीवनामधला उत्तरखंड जो आहे, उत्तरार्ध जो आहे या श्रवणामध्ये घालवावा आणि श्रवणासमोर सुद्धा समाधी जोडे श्रवण करता करता आम्ही तत्वरूप होऊन जावं, ब्रह्मरूप व्हावं. समर्थांनी एका दिनचर्येतून आम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे आणि ही दिनचर्या सतत आमच्याकडून अंमलात यावी, रोज अंमलात यावी म्हणून आळस नसावा, प्रयत्नांचा अभाव नसावा. आणि आळस आणि प्रयत्नांचा अभाव नसेल तरच आमचा हा नर जन्म सार्थकी लागेल आणि हे आम्हाला मनुष्य जन्माचं लेणं जे प्राप्त झालं आहे तेथेची ब्रह्म जाणावे, अशा पद्धतीने आम्ही तेथेच ब्रह्म जाणू. आणि यासाठी श्री गुरूंची शिकवण महत्वाची. 10 मिनिटं जास्ती घेतले, पण थोडी 10 मिनिटाची तयारी ठेवतच जा, त्याच्याशिवाय समाज पूर्ण होणार नाही. थोडं आपल्याला द्रुतगतीने समोर जावं लागेल, म्हणून थोडं वेळेचं बंधन शिथिल करू. या ठिकाणी थांबते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काकू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी शैला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हा अश्विनी, रामकृष्ण हरी.